164 किलो प्रतिबंधित तंबाखू साठ्यासह 4 चाकी वाहन जप्त. पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला आणि मानवी आरोग्यास अपायकारक असलेला सुगंधित तंबाखू व पान मसाल्याची अवैध वाहतूक करणाऱ्या 4 चाकी वाहनावर पुसद ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे यवतमाळ कार्यालय येथील अधिकारी अनुप अशोक कुमार उपलक यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गजानन चंद्रभान सुतार वय 41 वर्ष, राहणार जवळा कुंभार, पोस्टे अनसिंग, जिल्हा वाशिम याने आपल्या ताब्यातील 4 चाकी वाहन वॅगनार, वाहन क्रमांक MH12 HZ 3052, किंमत 2,45,000 रुपये, यामधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा मोठा साठा अवैध विक्रीसाठी घेऊन जात असताना लाखी शेत शिवारात पकडण्यात आला. या वाहनातून सुमारे 164 किलो 35 ग्रॅम सुगंधित तंबाखू आणि पान मसाला जप्त करण्यात आला. जप्त मालाची बाजारपेठ किंमत 2,97,920 रुपये आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अनुप उपलक यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई अधिकृतपणे नोंदविली आहे. पोलिसांनी वाहन आणि तंबाखूजन्य पदार्थासह एकूण 5,42,920 रुपयांचा माल जप्त केला आहे. या तक्रारी अन्वये विविध कलमान्वये पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली DYSP यांच्या अधीनस्थ पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेश वरठे, शंकर टाळीकुटे, खुशाल चव्हाण, सय्यद जुनेद यांनी केली आहे.